झटपट आणि परफेक्ट तीळ लाडू. इथे मी तीळ घेतले, गूळ घेतला आहे आणि 1 चमचा तूप घेतलं आहे. एक कढई घेऊ, त्या कढईमध्ये आपण तीळ टाकू आणि छान मंद आचेवर आपण हे खरपूस भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. इथे माझे तीळ छान भाजून झाले, आपण ते काढून घेऊ. एक कढईमध्ये 1 चमचा तूप टाकू. तूप टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचे, जेणेकरून हा गूळ कढईला चिटकणार नाही. आपल्याला इथे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाही. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता, फक्त मी इथे गूळ वितळून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण हळूहळू आपले भाजलेले तीळ आहे ते टाकू आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ. 5-1 मिनटं आपण हे मिश्रण छान गॅसवर गरम करणार आहोत. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता, हे मिश्रण छान एकजीव झालेले आहेत. आता ते आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ. काढून घेतल्यानंतर एका चमच्याने हे मिश्रण असे पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून हे लवकर गार होईल आणि आपल्याला आपले लाडू करता येईल. मिश्रण येथे गार झालेले आहे, तर इथे मी एक असा गोल खोलगट चमचा घेतला आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण मी असे दाबून घेते आहे, जेणेकरून आपल्या लाडूला इथे एक छान आकार येईल आणि आपले लाडू हे एकसारखे होतील. लहान मोठा आपला लाडू होणार नाही आणि या चमच्यामुळे आपले लाडू आपल्याला लवकर सहज बांधता येतात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा, इथे माझा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू करून घेते. इथे माझे अर्धे लाडू करून झालेले आहे. हे लाडू करताना सर्वांना एक अडचण येते, ते म्हणजे हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर कडक होते आणि त्याचे आपल्याला लाडू करता येत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक शेअर करते. मी एक भांडं घेते, त्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकते. गरम पाणी टाकल्यानंतर हे जे मिश्रणाचे ताट आहे ते आपण ह्या भांड्यावरती ठेवणार आहे, जेणेकरून गरम पाण्याच्या वाफेमुळे त्यामधला गूळ हा वितळला जाईल आणि आपले जे मिश्रण आहे ते पुन्हा पहिल्यासारखे होईल. हे बघा, गूळ इथे वितळला आहे, आपले मिश्रण पुन्हा पहिल्यासारखे झालेले आहेत. आता हे जे मिश्रण राहिलेले आहे त्यापासून मी बाकीचे लाडू तयार करून घेते. हे बघा, माझे छान असे तिळाचे लाडू इथे तयार झालेले आहे. तुम्हीही संक्रांतीला हे तिळाचे लाडू नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे तिळाचे लाडू हे कसे झाले आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या गर्ल्स मॉम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.